आघाडीची सुरुवात मुंबईमध्ये थोड्याच वेळात आता दोन मोठ्या महासभा होत आहेत। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे महायुतीच्या शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये एकत्र एकाच मंचावर येणार आहेत। तर इंडिया आघाडीची सुद्धा मुंबईच्या बीकेसी मध्ये थोड्याच वेळामध्ये जाहीर सभा होते। दरम्यान या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। थेट आपण जाऊया छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे आणि बीकेसीच्या मैदानावर उपस्थित असतील आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। सगळ्यात आधी आपण जाऊयात अक्षयकडे। अक्षय, छत्रपती शिवाजी पार्कातली सभा विशेष आहे कारण मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत। नक्कीच निकेला, खरं तर आजची सभा जी आहे ती आपण पाहू शकतो ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि संपूर्ण स्टेज सजलेला आहे। भव्य दिव्य असा स्टेज आहे। या सर्व स्टेजवरती महायुतीचे सर्वच नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत। खरं तर 5व्या टप्प्याचं निवडणूक येत्या 2 दिवसात होणार आहे आणि महायुतीच्या मुंबईच्या 6ही उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती या महत्त्वाच्या नेत्यांकडून घेतली जाते। त्यामुळे आजच्या या सभेमध्ये उद्धव ठाकरे असतील आणि इंडिया आघाडीतले इतर नेते मंडळी असतील त्यांच्यावरती ही कशा पद्धतीची टीका जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचसोबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे करणार आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी आपण सभा सुरू होण्यापूर्वीची संपूर्ण दृश्य पाहू शकतो की मोठ्या संख्येने महायुतीचे जे समर्थक, कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण शिवतीर्थावरती अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरावरती आलेले आहेत आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते महायुतीच्या बाजूने झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। झेंडे, बॅनर, पोस्टर्स, स्लोगन्स घेऊन कार्यकर्ते जे आहेत या संपूर्ण शिवतीर्थावरती जमलेले आहेत। त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे येते पुन्हा आपण थेट जाऊयात आता बीकेसी मध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, एकीकडे छत्रपती शिवाजी पार्क वर राज ठाकरे मोदी एकत्र येत आहेत। बीकेसी मधलं आकर्षण आहे ते जेलमधून जामिनावर बाहेर आलेले केजरीवाल या सभेमध्ये उपस्थित असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे यामध्ये उपस्थित असणार आहेत। अगदी बरोबर आहे निखिला। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे असं म्हणावं लागेल। बीकेसी मधली ही सभा कदाचित लेट होऊ शकते। आपण थेट स्टेजवरची ही दृश्य दाखवतोय TV9 मराठीच्या प्रेक्षकांना आणि काही वेळात म्हणजे उशिरा कदाचित सभा सुरू होऊ शकते। त्याचं कारण असं आहे अजूनही व्यासपीठावर जी तयारी जी आहे ती अंतिम तयारी अजूनही सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि समोर जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी सगळे नागरिक मतदार येणार आहेत जवळपास 5% ते 10%च फक्त खुर्च्या आतापर्यंत भरलेल्या आहेत। अजूनही ही जागा पूर्णपणे रिकामी आहे। त्यामुळं येण्याची प्रतीक्षा मतदारांची किंवा नागरिकांची, मुंबईकरांची ही खरं तर या बीकेसी मधल्या मैदानावर असणार आहे। दुसरं महत्त्वाचं, पवार ठाकरे यांनी आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये अनेक सभा केलेल्या होत्या पण मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल या दोन मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही आजची जी सभा आहे ती पार पडते। त्यामुळं एकीकडे मोदी देशाचे पंतप्रधान राजधानी म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे इथं असणार आहेत। अटकेनंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब इथं अरविंद केजरीवाल जाऊन आले आहेत। मात्र आता सुटकेनंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत। त्यामुळं नेमकं त्यांची काय टीका असते हे बघावं लागेल। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील कदाचित अरविंद केजरीवाल हे टीका करू शकतात।